अरे आलास तू? कसा गेला आजचा दिवस? खूप थकलायस. टिफिन खाल्लास? खाल्ला मी. खाल्लास तू टिफिन? काय मग प्रथमेश, टिफिन खाल्ला सगळा? हो. सगळा टिफिन फिनिश केलाय? अरे वा, काय सुंदर है ना. हा मग आता सांग, तुला नाश्त्याला काय बनवू मी? ढोकळा. ढोकळा? हा. प्लीज नाही, मला ढोकळा येत नाही. नाही. प्लीज, मला ढोकळा बनवता येत नाही रे. तुला माहिती ना चांगलं, मी जितका वेळा ढोकळा बनवला तेवढ्या वेळा तो खराबच झालेला आहे. त्याच्या बदली दुसरं काहीतरी बनव. ढोकळाच बनव ना. ढोकळाच बनव. हा. ओके. रात्री फ्रँकी बनवते ना मी. तरी ढोकळा आता हवाय. तरी ढोकळाच हवाय तुला. बघ, एकाच शर्टवर दे. ओके. माहिती बनला तर खायचा. माहिती दे शर्ट मला. हा, बनला तर खा, नाही बनला तर मग मी त्याच्यासाठी जबाबदार नाही बाबा. हो, तरी खाणार मी. तरी खावे ना. ओके. मी फेकणार नाही. मीठा पाणी पण बनव. मीठा पाणी पण. आणि तो तडका तडका पण जास्त बनव. तडका जास्त बनव आणि मीठा पाणी बनव. ओके, मी बनवते, त्याला हरकत नाही. फक्त मला मोजून अर्धा तास दे. ओके. मग तोपर्यंत तू आता हातपाय तोंड धु. हातपाय तोंड धु, फ्रेश हो, मस्त पैकी कपडे चेंज कर. मी तुझ्यासाठी ढोकळे बनवते. ओके, बाय. आता माझा मुलगा जो आहे ना, तो आता हातपाय धुतोय. स्कूलवरून आल्यानंतर तो हातपाय वगैरे धुतो, कपडे चेंज करतो आणि त्यानंतर थोडा अर्धा ताससाठी टी व्ही बघत असतो. आणि तोपर्यंत मी त्याच्यासाठी मस्त असे ढोकळे बनवते. त्याच्यासाठी मी कितीही वेळा ढोकळे बनवलेत ना, तरीही माझे ढोकळे जे आहेत ना, ते चांगले बनतच नाहीत. पण आता त्याला खायची इच्छाच झालेली आहे, म्हणून म्हटलं चला आज त्याच्यासाठी ढोकळे बनवते. तर म्हणून मी आता ढोकळे बनवणार आहे. मुलगा जो आहे तो फ्रेश झालेला आहे. आता तो फक्त नाश्त्याची वाट बघत आहे. त्याला किती दिवसापासून इच्छा होती ढोकळ्या खायची, पण मला ढोकळे अजिबात जमत नाहीत. आज जमणार का मला? हो. नक्कीच. हो. तुला काय वाटते, आज चांगले येतील असं? तर ओके, बघू. पहिल्यापासूनच चांगले बनवले तू, एक तर तुला वाटतं. ओके, मला फक्त वाटतं की मी चांगले बनवत नाही असं म्हणून. हो. ओके, चालेल. तुझा कॉन्फिडन्स बघूया. आता बघा, स्कूलमधून आल्यानंतर हे आहे आमचं टी व्ही चालू झाला. ओके, कारण की माझा मुलगा जो आहे सकाळचा जातो बिचारा, 7चा गेलेला असतो तो. आता तुम्ही टायमिंग हे बघू शकतात की 5 वाजलेला आहे, म्हणजे तो बरोबर 4:45ला येतो. म्हणून घरी आल्यावर थोडंसं टी व्ही मनोरंजनसाठी, एंटरटेनमेंटसाठी टी व्ही बघायचा. प्लीज आपला व्हिडिओ लाव रे जरा. मी दिसते का बघ. आहे का मी तुम्हाला दाखवते. अरे हो हो रे, मी आहे रे. प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या रेसिपी ब्लॉग आणि सर्च करो भाई, सर्च करो. हे बघा माझं चॅनल आहे. आता ढोकळे बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. ते चण्याचं पीठ 1 वाटी घेतल्यानंतर यामध्ये मी हे मिरचीचे तुकडे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर लिंबू जो आहे, लिंबूचा रस टाकणार आहे आणि त्यानंतर मी यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहे. कारण की लिंबू पिळल्यानंतर आपला हा जो ढोकळा आहे असा मस्त आंबट, गोड, चटपटीत असा होणार आहे. तर म्हणून मी इथे मस्त अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. मी यामध्ये 2 चम्मच साखरही घालून घेणार आहे. 2 चम्मच साखर घातलेली आहे. हे बघा, वन देवी हिंग जे आहे ना, ते एक आपलं फ्लेवर येण्यासाठी आपण यामध्ये हिंग घालणार आहोत. ती पण 5 चम्मच सारखी, जास्त नाही. हे बघा, हिंग घातल्याने काय होतं की ढोकळे जे आहेत ना ते छान, म्हणजे टेस्ट खूप भारी लागते त्याची. स्वादानुसार मीठ टाकणार आहोत. मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे. आता याच्यामध्ये आपण आता अर्ध्या वाटीसारखं पाणी टाकून घेणार आहोत. कारण की मिक्सरमधून दळताना आपण जेव्हा मिक्सरमधून त्याला क्रश करतो त्यावेळी ते जे बॅटर आहे ते जास्त पातळ होतं. म्हणून आपल्याला याच्यात पाणी टाकताना ही काळजी घ्यायची की पाणीचं प्रमाण आधीच कमी असायला हवं. आणि वाटलंच तर तुम्ही आणखी परत थोडंसं पाणी त्यात टाकू शकता. मीही टाकलेलं आहे. आता आपण
हे मिक्सरमधलं जे बॅटर आहे ते बॅटर जे आहे आपण एका पातेलीत काढून घेणार आहोत. तर हे बघा, हे पातेली स्टीलच्या पातेलीमध्ये मी हे बॅटर जे आहे ते काढून घेणार आहे. आता यामध्ये आपण 2 चमच्यासारखं तेल टाकून घेणार आहोत. आता यामध्ये 2 चमच्यासारखं तेल टाकल्यानंतर फेटून घेणार आहोत. हे 2 मिनटं फेटायचं आहे आपल्याला. जेवढा आपण याला फेटणार ना तेवढं आपला जो ढोकळा असतो तो फ्लफी बनतो आणि बॅटर जे आहे ते हलकं होतं. म्हणून एका दिशेने चांगलं फिरवायचं, चांगलं फेटायचं. त्याला कमीत कमी 2 मिनटासाठी फेटायचं आहे आणि त्यानंतर आपण याला 10 मिनटासाठी रेस्टला ठेवणार आहोत. हे आता झाल्यानंतर आपण याला आता रेस्टला ठेवणार आहोत 10 मिनटासाठी. आपलं बॅटर 10 मिनटासाठी होत आहे. तोपर्यंत आपण भांडी घासून घेऊया. बॅटर पण तयार होत आहे तोपर्यंत म्हटलं भांडी घासून घेऊया, एक काम आपलं होणार. म्हणून मी साईडला भांडी घासायला घेतलेली आहे. तोपर्यंत बॅटर तयार झालं की आपण लगेच ढोकळे बनवायला घेऊया. आता हे सकाळपासून जे आमची भांडी असतात थोडीफार ती भांडी मी घासून घेतलेली आहेत. काही स्कूलमधले टिफिन वगैरे असतात ते टिफिन मी घासून घेतलेले आहेत. अशा प्रकारे सगळी भांडी मी आता घासून झालेली आहेत. आणि तुम्ही बघू शकतात की माझा आता किचन जो आहे तो पूर्णपणे साफ झालेला आहे. एकदम स्वच्छ करून घेतलेला आहे मी. भांडी पण झालेली आहेत, किचन पण साफ झालेलं आहे, बेसिंग पण साफ झालेलं आहे. तर आता मी इथे ढोकळा करण्यासाठी घेते. आपण कुकरमध्ये ही जाळी टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये 2 ग्लास ही जाळी बुडेपर्यंत आपण त्याच्यात पाणी टाकून घेणार आहोत. बघा, बघू शकतात तुम्ही की पूर्ण जाळी जी आहे ते बुडेपर्यंत आपण त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गॅस चालू करून घेतलेला आहे. स्लो आचवरती आहे हे बघा. तर आता इथे पाणी तापत आहे तोपर्यंत हळद टाकत आहे. थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि परत मी याला फेटून घेणार आहे. तुम्ही याच्यामध्ये फूड कलर असेल जो नॅचरली म्हणजे फूड कलर जो असेल तो डार्क कलर उतरतो, म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये फूड कलरही टाकू शकता. तो माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी त्याचं टाकत नाही आहे. म्हणून मी इथे हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी याच्यात इनो टाकणार आहे. तर तुला यायचं इनो टाकायला? हो. हां, माझा मुलगा जो आहे ना इनो टाकताना नेहमीच लुडबुड करत असतो. त्याचं म्हणणं असतं की मी टाकतो. काय करायचं बाळा तुला? कॅमेऱ्याकडे बघ, कॅमेऱ्याकडे बघ. काय करायचं तुला? फोटो करा. मी उनो टाकेन. उनो? इनो 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 टाकणार आहे म्हटलं. मला वाटलं उनो टाकतोयस की काय. ओके, तू या साईडला उभा राहा म्हणजे तू कॅमेऱ्यात येशील. ओके. इथे मी माझ्या मुलाच्या बाजूला उभी राहून त्याला एक एक गोष्टी त्याला व्यवस्थित समजावून सांगत होती की पूर्णपणे एक पोळी जी आहे ती पूर्णपणे टाक आणि त्यानंतर आपल्याला त्याला फेटायचं आहे एकच दिशेने. अशा प्रकारे त्याच्या बाजूला उभं राहून मी त्याला ते समजवत होती. आईचं कामच असतं मुलाला समजवणं, तर त्याच प्रकारे मी त्याला समजवत होते. आता इथे मी कुकरच्या भांड्याला चारी बाजूने तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्यानंतर आपण या कुकरच्या भांड्यामध्ये जे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्याला थोडंसं फेटून आणि त्याला टॅप टॅप करून त्यानंतर मी त्या भांड्यामध्ये ते जे बॅटर आहे ते टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकतात की बॅटर एकदम फ्लफी झालेलं आहे मस्त, जेणेकरून ढोकळे जे आहेत ते चांगले बनले पाहिजेत. असं तर माझे ढोकळे कधीच चांगले बनत नाहीत, पण प्लीज दे बाप्पा आज तरी चांगले बनवू दे माझ्या मुलासाठी. तर अशा प्रकारे हे जे बॅटर जे होतं ते मी भांड्यात टाकून घेतलेलं आहे. परत मी त्याला टॅप 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 छान करून घेतलेलं आहे आणि एका साईडला तुम्ही बघू शकतात की पाणीही गरम झालेलं आहे. आता मी इथे हे कुकरचं भांडं जे आहे ज्याच्यात मी पीठ ओतून घेतलेलं आहे तर ते भांडं जे आहे मी कुकरमध्ये ठेवत आहे आणि कुकरमध्ये ठेवल्यानंतर कुकरचं जे झाकण आहे त्याची आपल्याला शिट्टी काढून घ्यायची आहे आणि शिट्टी काढल्यानंतर आपल्याला कमीत कमी हे 10 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे आणि तेही पहिले आपल्याला 2 मिनटासाठी गॅस फुल करायचा आहे आणि त्यानंतर गॅस जो आहे तो स्लो करून आपल्याला 10 मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे. मला वाटतं की सगळ्या महिलांना अशी सवय असणार की एका बाजूला आपलं काम होतं आहे ना तर तोपर्यंत दुसरी काही कामं शिल्लक असतील तर ती कामं आपण तोपर्यंत करून घेतो, जेणेकरून आपला वेळ जो आहे तो वाया जाता कामा नये. म्हणून मी पण एका साईडला ढोकळे बनत आहेत तर तोपर्यंत म्हटलं इथे मी भांडी घासून घेते. जी काही निघालेली भांडी होती ती सगळी भांडी मी इथे घासून घेतलेली आहेत. अशा प्रकारे मी माझं बेसिंगची जे कामं होती, भांड्यांची जे कामं होती तेही मी कंप्लीट करून घेतलेले आहेत.
अशा प्रकारे मी पूर्णपणे किचन जे आहे ते साफ करून घेतलेले, प्रत्येक गोष्टी त्याच्या त्याच्या जागेवरती ठेवलेल्या आहेत. आता 10 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकतात. आपण गॅस पण बंद करून घेणार आहोत. किती मस्त आलाय. छान आलाय. आणि तू बोलतो तुला येत नाही. खरंच मी फर्स्ट टाइम बनवलंय, मला पण आनंद होत आहे. तुम्ही बघू शकता की ढोकळा जो आहे ना तो एकदम फ्लपी तयार झालेला आहे. खूप मस्त फुललेला आहे. मी तर खूप खुश झाली आहे, पण माझ्यापेक्षा माझा मुलगाही खूप खुश झालेला आहे की कारण की त्याला आज फायनली चांगले ढोकळे खायला भेटणार आहेत, म्हणून तोही खूप खुश झालेला आहे. आता आपण याला थंड करून घेऊया 10 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण वघारची तयारी करून घेऊया. तर इथे मी छोटे बारीक ज्या मिरच्या असतात त्या घेतल्या आहेत. त्या घेतलेल्या आहेत. याला आता असं चिरून घेणार आहोत आपण. ह्या मिरच्या खूप तिखट असतात. मी 2च टाकणार, 3 नको, कारण ते जास्त तिखट होणार, म्हणून मी 2च टाकणार याच्यात. आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत वघार करण्यासाठी. गॅस चालू करून घेणार आहोत. काय छान झालंय, फ्लफी मस्त सुरेख. त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत. आता मी इथे ढोकळ्याला वघार देण्यासाठी तेलमध्ये जिरं टाकतच होती, तोपर्यंत माझा मुलगा आला आणि तो बोलतो की तू वघार देत आहे मम्मी, तर मी जिरं टाकणार, तू नको टाकू. तर बघा इथे पण त्याची लुडबुड. मुलांना खरंच एक हाऊस असते ना, खूप मज्जा वाटते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायला. तर बघा तो 1-2 दाणे आधी टाकून बघतोय, कारण की त्याला सांगितलं तेल तापल्यावरती आपल्याला टाकायचं आहे. तर तेल तापलेलं आहे म्हणून तो बघा 1-1, 2-2 दाणे सोडत आहे. त्याला तो टन 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 जो आवाज असतो ना तो खूप आवडतो. आणि मी त्याला इकडून ओरडत पण आहे, अरे तेल गरम आहे, तू तिथे खेळू नको, है ना, लांबून टाक, लांब उभा राहा आणि मग टाक. इथे बारीक कापून घेतलेले 2 मिरच्या होत्या, हिरव्या मिरच्या, त्याही टाकून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी यामध्ये हे जे गरम तेल आहे त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेत आहे. जे 1 ग्लास पूर्ण पाणी घेतलेलं ते पूर्ण पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे. यामध्ये मी साखर पण ॲड करून घेत आहे, कारण की आपण गोड पाणी बनवत आहोत जे ढोकळ्यामध्ये टाकायचं आहे, म्हणून इथे मी कमीत कमी 4 ते 5 चम्मच साखर टाकलेली आहे. आणि त्याच साखरेच्या पाणीमध्ये मी इथे अर्धा लिंबूही टाकून घेणार आहे. बघा आपण ढोकळा बनवताना पण लिंबू टाकलेला आहे, आणि आता पाणी जेव्हा बनवत आहोत त्यावेळेस पण मी इथे अर्धा लिंबूचा उपयोग केलेला आहे. तर ते पाणी जे आहे ना ते छान असं आंबट गोड होईल, तिखट पण लागेल, आंबट गोड पण लागणार, पण खायला एकदम चविष्ट भन्नाट होणार आहे. तर अशा प्रकारे हे मी पाणी जे आहे, वघार जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला पण अशी सवय आहे का की बरं गॅस थोडासाही खराब झाला की लगेच पुसायचं? मला तर खरंच गॅस खराब अजिबात चालत नाही, म्हणून मी वघार केलेलं त्या साईडला जे तेल म्हणजे बाहेर पडलेलं ना ते मी सगळं पुसून घेतलेलं आहे. पूर्ण शेगडी जी आहे ती साफ करून घेतली, क्लीन करून घेतलेली आहे. मला तर अशीच सवय आहे. तुम्हा कोणाला आहे का अशी सवय? मी इथे हिरवी कोथिंबीरही कापून घेतलेली आहे. ढोकळे आणि इथे आपला हे वघार जो आहे तोही तयार झालेला आहे. मी गॅस बंद करत आहे. कोथिंबीर मी छान चिरून घेतलेली आहे. आता आपण हा जो ढोकळा आहे तो एका प्लेटमध्ये काढणार आहोत. साईडने पण मस्त असं हे बघा एकदम कड्या सोडलेल्या आहेत. शेवटी मला ज्याची भीती होती ते झालंच. हे बघा तुटलाच तरी पण काही हरकत नाही. हे बनलं आहे तीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. हे बघा आता याचे छान असं आपण, अरे वा, हे बघा तुम्ही बघू शकता की किती स्पॉन्जीस झालेला आहे. बघा मला दाखवते. मी पहिले मस्त तुकडे करून घेते. बघा तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे. हे बघा किती मस्त, आणि त्याला बघा तुम्ही जाडी पण बघू शकतात की किती छान अशी जाडी आलेली आहे. आता याच्यावरती आपण मस्त प्रत्येक ढोकळा आपला असा मस्त नरम झालेला आहे, स्पंजी झालेला आहे. हे बघा आता याच्यावरती आपण जो वघार केलेला आहे तो वघार याच्यावरती टाकून घेणार आहोत. हा जो वघार आहे आपण आंबट गोड असा वघार जो आहे तो इथे असा टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर मी माझ्या मुलाला हे खायला देणार आहे आणि त्याच्या रिॲक्शन बघणार आहे की त्याला आवडले की नाही आवडले. कारण की दरवेळी जे असतात ना
ते मला ते नेहमी बोलत होतं, मम्मी तू खरंच ढोकळा शिक ना गं, मम्मी तू ढोकळा शिक ना गं, तुला ढोकळाच येत नाही बनवता, बाकी सगळ्याच गोष्टी मी बनवून घेऊ शकते पण ढोकळा जे आहे ना ते माहिती नाही, मला येत नाही. अशा प्रकारे मी याच्यावरती जी कोथिंबीर टाकतो त्याला जी चव येते ना ती अप्रतिमच, आणि मला कोथिंबीर भरपूर प्रमाणात आवडते म्हणून मी कोथिंबीर भरपूर प्रमाणात टाकलेली आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. आणि तुम्ही हे ढोकळे जे आहेत ना हिरवी चटणीसोबतही खाऊ शकतात किंवा सॉससोबतही खाऊ शकतात, ज्याला जसं आवडेल तसं. माझ्या मुलांना तर असंच आवडतं म्हणून ते आता असंच खाणार आहेत. आता आपण मी माझ्या मुलाची रिॲक्शन बघते की काय आहे. ओके, आता मी माझ्या मुलासाठी ही प्लेट घेऊन चालली, बघूया त्याचा रिॲक्शन काय आहे. प्रथमेश, हा हे घे की तुझे ढोकळे, बघ बरं कसे झाले. किती चांगले झाले. अरे खाऊन तरी बघ, टेस्ट तरी कर आधी कसं झालेत काय झालेत. 5:30ला बोलली आणि बघा मी 5:30ला बोललेली आणि वाजलेत 6:30, म्हणजे 1 तास लागलेला आहे. तर मला थोडीशी कोथिंबीर दे ना अजून. आणखी कोथिंबीर देऊ. बघा माझ्या मुलांना कोथिंबीर ही भरपूर आवडते. थांबा मी कोथिंबीर देते त्याला. हे बघा कोथिंबीर. आम्ही कोथिंबीर लवर आहोत, आम्हाला कोथिंबीर म्हटलं की खूप आवडतं. बघा आमची जीभ आपोआप बाहेर येते. त्याचे रिॲक्शन बघूया काय म्हणतो तो. काय म्हणायचं काय प्रथमेश तुला, कसं झालंय बाबा. सांगूच नाही शकत. दासांगी तो कोण, तो आपला याच्यातला आहे ना, कुठल्या सिरियल मधला तो दासानी. वागले की दुनिया. कसा करतो तो बरा. ओके, आणखी एक परत एकदा कर. ओ छान झालाय. ओके तर चला मग बाय बाय. माझा मुलगा आता खुश झालेला आहे. तुम्हाला मी याची रेसिपी टाकणार आहे, तुम्ही बघा आणि तुम्हीही बनवून बघा. मी पण फर्स्ट टाइम कुकरमध्ये बनवलं आहे, खूप सुंदर झालेलं आहे. दिसायला त्याचे टेक्स्चर तुम्ही बघितलं असेल की खूप सुंदर दिसत आहे. तर तुम्हीही करू शकता. माझी रेसिपी आवडली असेल नक्की तिला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.